प्रताप, आता सगळं ठीक होईल बघ, काही काळजी करू नको. तुला मारणाऱ्या हवालदाराचा शोध लागलाय. आपला सौरभ खरं खोटं करायला गेलाय. आता सगळं ठीक होईल. मला सुरू बोल, कलाची सांगतीये ते खरंय म्हणून. सौरभ, माझा काही गैरसमज झाला का? सांग ना सुरू. कस्तुरीच्या बापामुळे भाईची ही अवस्था झालीये का? सांग ना सुरू. मला वाटतं कमू माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही तर भाईला मारलेल्याला सौरभ असं सोडून आलं नसतं. मला फक्त सुरूच्या तोंडून हे ऐकायचंय. अरे सौरभ, बोल ना काहीतरी. कोणी केला मामावर हल्ला? कला जे सांगते ते खरंय का? बोल ना सुरू, पटकन. बाबा, तुमच्या या अवस्थेला कस्तुरीचे वडील जबाबदार आहेत. त्यांनीच तुमच्यावर हल्ला केला. सौरभ, हे सगळं बघून तुझा स्वतःवर ताबा राहिला नसेल माहितीये मला. तू जर काही केलं असशील तर तुझं काय बी चुकलं नाही. तुझ्या जागी कुठलाही मुलगा असता तर तो असंच वागला असता. काय केलं असतं सुरू? मारलास ना त्याला? काय काळजी करू नको बर का, मम्मी हा मॅटर निपटवल. सुरू, तुझ्या केसाला बी धक्का लागणार नाही. फक्त सांग कुठं मारून टाकलास त्याला, बाकीचं सगळं मी बघन. बोल सुरू, कुठं मारून टाकलास त्याला? मम्मी, मी असं काहीही केलेलं नाहीये. काय केलं नाही म्हणजे? मी तिथून निघून आलो. बाई बघितलं का? तुमच्या पोरानं काही केलं नाही. तुमचा पोरगा निघून आला. कला, ए कला, विश्वास, शरदराव, बघितलं का? माझं पोरग त्या मारेकऱ्याला काही न करता इकडं आलं ना, त्याला म्हणतात खरं प्रेम. स्वतःच्या बापापेक्षा त्या कुठल्या पोरीवरचं प्रेम. कळलं का भाई? ती पोरगी नाही नाही म्हणत असताना तिच्या मागं फिरायचा हा, हे खरं प्रेम. भाई, जेव्हा तू पडलास ना, आयसीयू मध्ये होता, 4 दिवस झाले होते. तुला तर काही कळत पण नसल, तुझ्या डोसक्यावर हात ठेवला मी. तुझ्या डोसक्यावर हात ठेवला आणि कोण कुठला? तो पोलीसवाला. त्याला ही मम्मी जगात कुठं भी असल तिकडनं शोधून काढणार अशी शपथ घेतली होती तुझ्या डोक्यावर ठेवून. मी नाही शोधून काढला ना, माझा पोरगा शोधून काढणार. 14 वर्ष त्याला शोधत होते. तो माणूस माझ्या पोराच्या समोर उभा होता आणि माझा पोरगा त्याला काही भी न करता इकडे निघून आला.
मम्मी अगं माझं ऐकून तरी घे एकदा. आता जे करायचं ते मी करणार. सगळ्यांना सांगितलं होतं ना मी. कलानं सांगितलेली गोष्ट जर खरी असेल तर माझ्या आणि त्या पोलिसाच्या मध्ये कुणी बी येणार नाही. आता जे मला पाहिजे तेच मी करणार. मग काय झालं ग? डॉक्टर असे अचानक गेले? तो ते म्हणाले ना, काम आठवलं ना महत्वाचं म्हणून गेले. मी फ्रेश होऊन येते. काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? याला कर्तव्याची जाणीव म्हणतात. किती मेहनतीत बघ. बाबा मी पण मेहनत करतो. हा दिवस रात्र मोबाईल मध्ये असतो. 10 वाजेपर्यंत सकाळी झोपायचं. ही असली मेहनत करतो का तू? काय हो सारखं उठसूट त्याला बोलत असता. याला काय बोलले तुला बोलायलाच पाहिजे ना. राहू दे. लक्ष्मी, मला डॉक्टर सौरभचं ना खूप नवल वाटतं. म्हणजे अशी माणसं भेटतात ना, त्यांच्याबरोबर कधी जवळीक साधली जाते ना कळत पण नाही बघ. पण डॉक्टर आले होते कशासाठी? काहीतरी कारण आहे असं म्हणाले होते ना. हो ते राहिलंच ना. ते आपल्याशी काहीतरी महत्वाचं बोलायला आले होते आणि मी त्यांना त्या हरामखोर माणसाविषयी सांगायला लागलो. लक्ष्मी, तुला डॉक्टर सौरभ मध्ये काही वेगळं जाणवलं का ग? तुमची ना संशय घेण्याची सवय काही जात नाही. अहो डॉक्टर खूप चांगले आहेत. मी कुठं वाईट म्हणालो का? म्हणालो मी वाईट आहेत म्हणून? ते नेहमीसारखे वाटले नाहीत एवढंच मला म्हणायचं होतं. बरं बरं, मी आज त्यांच्यासाठी खीर बनवणार होते, न खाताच गेले. आमच्यासाठी बनव ना, आम्ही खातो. काय विषय? मग अजिबात नाही. डॉक्टर येतील ना तेव्हा बनवेन मी. आणि हो, तुम्ही त्या केसच्या मागे लागू नका सारखं सारखं. त्या माणसांच्या घरात काय चालू आहे तुम्हाला काय माहित? अहो अशी माणसं ना डूक धरून असतात. हे बघ, मी घाबरत नाही कोणाला. आणि आता 15 वर्ष झालीत त्या केसला. मग काय झालं? त्यांची बायको अजूनही जिवंत आहे, लक्षात ठेवा. तिने काय केलं तर? झालं का तुझं सुरू झालं? अहो पण तसं नाही, उगाच जीव कशाला धोक्यात घालायचा. सगळ्यांनीच असा विचार करून कसं चालेल? आणि आतापर्यंत ना तू मेला सुद्धा असेल. आणि मेला नसेल तर? मी मारेन त्याला. आता त्यांना ऑफिशियल ऑर्डर सुद्धा मिळाली मला. मीच मारतो बघ त्याला, बघतो. मला असं वाटतं की तुम्ही इतके वर्ष लांब होता यापासून. मग आता परत विषयाची परीक्षा कशाला? मला काळजी वाटते हो. आपल्याला 2 मुलं आहेत आणि आता माझीही तब्येत अशी असते. हे बघ लक्ष्मी, तू ना असा भलता सलता विचार करू नको. अगं 15 वर्ष झालीत त्याला. आणि त्यांना काय माहित कोण पोलिसवाला होता तो? तुम्हाला काय माहित त्याला माहिती आहे की नाही? ए शिवा, गाडी काढ. शिवा, गाडी काढ. मम्मी प्लीज सोड. मला अडवायचं नाही. मला अडवायचं नाही. माझं ऐकून तरी घे. मी कोणाचं बी ऐकणार नाही. 15 वर्ष त्या माणसाची वाट पाहिली. मी कोणाचं बी ऐकणार नाही. सोड मला. मी तुला नाही जाऊ देणार. असं कसं येऊ शकतोस रे तू? मला जर कळलं असतं ना, माझ्या बाईला या कलानं टेकाडावरनं ढकलून दिली तर तिचा बी खून करायला मी पुढं मागं बघितलं नसतं. असं कसं काय बी न करता तू येऊ शकतोस? तू सोडू शकतो पण त्या माणसाला मी सोडणार नाही. अगं पण मी कुठे म्हटलंय की त्यांना मी माफ केलंय म्हणून? तू घाईघाईत काही निर्णय घेऊ नकोस प्लीज. काय काय? 15 वर्षापूर्वी हा निर्णय घेतलाय मी आणि तू म्हणतो मला काही काही? 15 वर्षापूर्वी या माणसाची आता काही खाईत नाही. मामी, मी येतो तुझ्या बरोबर. भाई माझा पण मामा आहे आणि त्याला हात लावणाऱ्याचे हात शाबूत राहणार नाही. तसाही आपला त्या हवालदारावर रागच आहे. मी येतो तुझ्या बरोबर. शाबास शाबास विश्वास, मला तुझा अभिमान आहे बरं का.
नाही म्हणजे तू आपल्या लोकांसाठी उभा राहिलाय कमो, तू घेऊन जा याला. लाज कशी वाटत नाही तुला? तो बाचा असून त्याचं रक्त सळसळत सुरू. असं कसा येऊ शकतोस तू त्या माणसाला काही न करता? त्या माणसाला आज ही मम्मी गोळ्या घालणार म्हणजे घालणार. तू गोळ्या घालशील त्यांना, पण तुला अटक झाली तर? ए भाईसाठी फासावर पण जायला तयार आहे मी. हा सौरभ पण कशाला अडवतोय? जाऊ दे ना तिला. मला पण हेच हवंय. कमो तू तुरुंगात जा आणि मग हे घर माझ्या ताब्यात. मला अडवून नकोस सुरू, मला अडवून नकोस. मम्मी अगं त्यांनी बाबा बरे होणार आहेत का? तुला अजून बी असं वाटतंय मी चुके आणि तो माणूस बरोबर आहे म्हणून? अगं मी कुठे म्हटलंय ते बरोबर आहेत? ऐक माझं. 15 वर्ष फक्त मीच नाही या घरादारानं त्रास सहन केलाय. आणखी एक दिवस ही मम्मी वाट पाहू शकते. आता तू सांगायचं मला, तू सांगायचं मला त्या माणसाला काय शिक्षा द्यायची. माऊ, काय झालं? एवढ्या रात्री काय करतेस? ते पाणी प्यायला आलं होतं ना मी. अगं कप आहे हा. माऊ, काय झालं? अच्छा, सौरभ आणि तुमच्यात काही भांडणं वगैरे झालेत का? काय झालंय का तुमच्यात? अरे अरे यार बच्ची, चिल यार. हे बघ रिलेशनशिप मध्ये ना होतं असं. टेन्शन घेऊ नकोस, तू आहे ना सॉर्ट आउट करून घे. तू त्याला सॉरी बोल ना. विजू, आमच्यात काहीही झालेलं नाहीये. मग बाबा त्या माणसाविषयी सांगत होते ना सौरभला. हा, तो प्रताप साटम गुंड. विजू, ते सौरभचे बाबा आहेत. काय? माऊ, तू 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 त्यांची नर्स आहेस? हो यार, सगळं गडबडलंय माऊ. म्हणजे आपल्या बाबांनी त्यांना मारले आणि ते कोमात आहेत माऊ. सौरभला मगाशी हे सगळं माहीत असून सुद्धा तो काही बोलला नाही. दुसरं कोणी असतं ना त्याच्या जागी तर त्याने जाब विचारला असता. सौरभ खरंच त्यांचा मुलगा आहे? हो विजू, हे खरं आहे. त्याने खूप काही काही दाबून ठेवलंय रे मनात. विचार कर, 15 वर्ष त्याचे बाबा कोमात आहेत आणि त्यांना कोमात पाठवणारा माणूस त्याच्या समोर उभा होता, पण तरीही तो काही बोलला नाही. काय करू मी? बाबा काय करू? लहानपणापासून एक बाप आणि मुलगा म्हणून जे जे अनुभवायचं ते काहीही अनुभवता आलं नाही हो मला. वाटलं होतं कस्तुरी आपल्या आयुष्यातील सगळं चित्र बदलेल, तुम्ही बरे व्हाल. माझं ना नशीबच खराब आहे बाबा. ऑपरेशन करताना सेकंदात निर्णय घ्यायचा असतो, तिकडे मी वेळ घालवत नाही. पण आज हा निर्णय घेताना मला काय होतंय काय माहिती. काय करू तुम्हीच सांगा. एका बाजूला मुलाचं कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला प्रेम. तुम्हीच सांगा मी काय करू. माऊ यार प्लीज यार, आता तू रडू नको यार. रडू नको तर काय करू विजू? सतत काही ना काही अडचणी येत आहेत. हे बघ, अडचणी येत राहणार यार, पण मी एक सांगू, मला माहित नाही यार, पण मला फुल कॉन्फिडन्स आहे तुमचं रिलेशन आहे ना सक्सेसफुल होणार. बघ, हे तोपर्यंत जोपर्यंत बाबांना यातलं काही कळत नाही. एकदा का बाबांना हे सगळं कळलं ना की फक्त 2 घरांमधली भांडणं सुरू होणार आहेत बस. हो यार, आपण काहीतरी सोल्युशन काढूया ना मग. विजू, मला सौरभला गमवायचं नाही रे.
विजू ही तर त्या केसची फाईल आहे बघ. ह्या फाईलची आपण विल्हेवाट लावली ना, मग पुढे काहीच प्रॉब्लेम होणार नाही बघ. तू वेडायस का जरा? असं काही करायचं नाहीये. याने फक्त पुरावे नष्ट होतील. विजू, बाबांच्या मनात सौरभ बद्दल कौतुक आहे, अभिमान आहे. बाबांना आदर वाटतो त्याचा, कारण तो एक चांगला डॉक्टर आहे. उद्या आता त्यांना कळलं ना की तो भाईंचा मुलगा आहे की तुमचं आणि कस्तुरीच्या बाबांचं लाख वैर असेल हो, पण आमचं प्रेम आहे ना. मम्मी माझं काही ऐकत नाही. एक सत्य कळलं आणि आमच्या नात्यावर एक घाव झाला. आता उद्या जेव्हा कस्तुरीच्या बाबांना दुसरं सत्य कळेल तेव्हा आमच्या नात्यावर दुसरा घाव होईल आणि आमचं नातं कायमचं तुटेल. आता सांगा काय करू मी? मला जर निर्णय घेता आला नाही ना, तर मम्मी जे म्हणतीये ते मला करावं लागेल. तिचा निर्णय मान्य करावा लागेल. सांगा ना, मी काय करू? तू का उठली का? एवढ्या रात्री कोण आलंय? मी बघते. माऊ, मी बघतो. हा हा. कोण आपण? सौरभची मम्मी. प्रताप भाई साटमची बायको. माऊ, हा माऊ, काय झालं ग? हा? काय झालं? माऊ, काय झालं सर? स्वप्न पडलं का? हं? आई, पहाटेची स्वप्न खरंच खरी होतात का ग? तू आधी मला सांग, तू काय बघितलंस? नाही, मला आठवत नाही. मग घाबरू नकोस. जी स्वप्न आठवत नाहीत ना, ती पूर्ण होत नाहीत. लक्ष्मी, तू काही सांगू नको तिला. झोपेत बघितलेली स्वप्न जर पूर्ण झाली असती ना, तर लोक झोपूनच राहिली असते. माऊ, कसं असतंय, जो माणूस जागेपणी स्वप्न बघतो ना, त्याची स्वप्न पूर्ण होतात. तुम्ही पोलीस आहात, ज्योतिषी नाही. आणि तू पोलिसाची बायको आहेस, ज्योतिषाची नाही. सकाळी सकाळी काय वाद घालताय? पण एक बरं झालं, माऊच्या स्वप्नामुळे ना लवकर जाग आली. मी आता काय करतो, विजाला उठवतो आणि रनिंगला घेऊन जातो. विजू, 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 उठ. विजा, बघितलं, अजून झोपू नये. त्याच्या कानाजवळ येऊन हत्ती जणू ओरडला ना तरी उठणार नाही हा. मला काय वाटतं लक्ष्मी, हा ना झोपेत सुद्धा झोपेची स्वप्न बघत असणार. बघतो आता का त्याच्या मागे लागताय सकाळी? आणि हे बघा, माझी सुद्धा मस्करी करू नका, त्याला चहा मिळणार नाही तुम्हाला. तू नाही दिला तर माऊ देईल ना मला चहा. तिचं लग्न झाल्यावर मीच चहा करणार आहे तुमच्यासाठी, एवढं लक्षात ठेव. हा, तेव्हा बघू. एवढं लक्षात ठेवा. उठ उठ ना, उठ, चल व्यायाम करायला जाऊ. खरंच या स्वप्नाने जाग आणली मला.